पडलेली असतात कोणाची तरी. दान हा प्रकार त्यांनी कधी केलेलाच नाही. तुम्ही त्यांना विचारा तुमच्या आयुष्यात तुम्ही दान किती केलं, 5 रुपये दान केलं का तुम्ही कधी? कधी कुठे तीर्थक्षेत्री तुम्ही गेला का? अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान तुम्ही कधी काही केलं का? नाही. पुण्य कुठे उभं आहे? पुण्य जर उभं नसेल तर पुढच्या पिढीला पुण्य मिळणार का? नाही. सगळा खेळ पाप पुण्याचा आहे. एखादा व्यक्ती कमवताना कमी कमवतो, याचं कारण काय सांगा बरं? ऐपत नाही कधीची कमवायची, किंवा पगार कमी असेल किंवा कधी काही कमवू शकत नाही, याचं कारण काय आहे? तिचं पाप वाढलंय. एखाद्याला पगार आहे पण हातात येत नाही, पाप वाढलंय. दिसताना दिसते 50 लाख, हातात 5 रुपये नाहीत, पाप वाढलंय त्यांचं. नेहमी विचार एक करायचा, माझं शरीर 5 फुटी आहे, मी 4 बंगले घेतले, झोपणार कुठं? माझं शरीर 5 फुटी आहे, मी मेल्यानंतर जळणार कुठं? जिथं मी जाणार आहे ना तिथं क्यू लागलेला असतो, डेड बॉडीचा सुद्धा, वेटिंग रूम. आमच्या पुण्यात बंगला आहे, मुंबईमध्ये बंगला आहे, फॉरेनमध्ये बंगला आहे, तू मारणार कुठं? पण लागतं किती पोटाला, झोपायला लागतं जागा किती? अभ्यास काही नसतो. येत राहिलं की माणूस कमवत राहिलं की माणूस खर्च करत राहतो. एक पॉइंट असा येतो, मिळणं बंद होतं. काय सांगतोय? असे काही पेशे आहेत की मिळणं बंद होतं. मरेपर्यंत तुम्ही कमवू शकत नाही. आणि जेव्हा पेन्शन सुरू होती तेव्हा डोळे इतरांचे पण तेव्हा चालू असतात. आमचं काय हक्क आहे का नाही पेन्शनवर तुमच्या? कारण ती सवय आपण ते लावलेली असते. लोक कमवत नाही, सून काय करत नाही, मग पेन्शन आमची कुणाला? लेकालाच. आहात ह्या गोष्टी आहेत रे समाज, सांगा तुम्ही मला. तर तुमच्या जीवनामध्ये कर्ज राहू नये त्याकरता काय करावं लागेल सांगा बरं? कोण सांगेल? जीवनात कर्ज हा विषय राहू नये. कारण कर्ज राहिला ना तुम्ही कणाकणाने खंगत जाणार. तुझं कुठं मनच लागणार नाही. वरून तुम्ही छान दिसाल, आतून पोखरलेले असाल. तुम्ही ज्या घरी राहताय, जे कर्जाचे घर आहे ते घर तुमचं नाही आहे, ते घर बँकेचं आहे. ते फिटेपर्यंत तुम्हाला त्या घरावर अधिकारच नाही. आणि फिटलं नाही तर बँकेचा लिलाव करणार. मी जेव्हा कार्यात एंट्री मारली तेव्हा मला हे गणित कळालं. मी आज तक माझ्या अंगावर 1 रुपया कर्ज नाही. मीठ भाकरी कोण राहायची, कर्ज एवढं नको. काय सांगतोय? ते माझं काही हलकं म्हणा, काय वाटेल ते म्हणा, मला माझ्या गुरुने हे शिकवलं, कर्ज काढून जगायचं नाही. आणि जर मी कर्ज काढून जगणार असेल तर माझ्या कर्जाचा ओझा माझ्या गुरुच्या ट्रॅकवर द्यायचा नाही. गुरु हे फेडणार कधी तुम्ही असं नाही म्हणायचं. तू काशी केलीस ना, तू देवारण करायचीस.
दुसरा मुद्दा, प्रत्येकानं प्रत्येकाच्या ऐपतीनुसार सेव्हिंग करा. तुम्ही आज जे धन कमवताय, तुम्हाला जर मुलं असतील तर ते धन तुमचं नाही, त्या मुलांच्या पुण्याने तुम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे ते मिळालेलं धन तुमच्या वार्धक्याच्या कामासाठी आलेलं आहे. खर्च करू नका. लक्ष्मी चंचल आहे. गुरूंच्याकडे तुम्ही गेला, गुरु तुम्हाला एखाद्या विधी सांगतील करायला धनवृद्धीसाठी. आता आपल्या उरुस प्रसाद असतात, पूजन करणारे प्रसाद मिळतात, धनवृद्धी होईल. कधी, किती वेळा? एकदा, दोनदा, फार फार. तुम्ही 10 वेळा गुरुच्याकडे आला तर काय करणार गुरु त्याला? प्रत्येकाच्या जीवनात सांगते हे गोष्टी सगळ्या मर्यादित आहेत. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा मंगळाष्टक टाकतो ना, तेव्हा वापरलं जातं. पण पहिल्यांदा जेव्हा मनुष्य सृष्टी तयार झाली तेव्हा जेवढे कष्ट होते त्या माणसाला, आदिमानवाला, ते तुम्हाला आज कष्ट आहेत का? 100% नाही. तुम्ही सुखी आहात. पण सुखाचा वापर निरंतर ठेवायचं काम कुणी करायचं? तुम्ही सुखाचा वापर जर निरंतर नाही ठेवता काय होणार? दुःख येणार. मुलांना पायावर तुम्ही उभं केलं, मुलांना शिक्षण दिलं, मुलं कमवायला लागली, मुलांना पैसे देऊ नका. काय म्हणतोय? तुमचे पैसे तुमच्याच बँकेत पडू देत, त्याचं व्याज खाऊन तुम्ही राहायला उर्वरित आयुष्य काढा. पोरांना सांगायचं माझ्या मागे तुझं आहे, मी आहे तो त्यात हात नाही घालायचा. तू कमवतोयस ना, तू कमवून खायचं. काही लोकांना सवय असती, आता आमचं काय झालं गेलंय नावा मुलांच्या करून टाकू सगळं, अजिबात नाही करायचं. चूक आहे ती. चूक बिलकुल करायची नाही. लाखभर व्याज आलं ना तर फ्लॅटने 4 वेळा फिरा. मुलाच्या नाव पैसे टाकू नका. कर्ज काढताना ₹100 पोसून कर्ज काढा. ही जे फिटणार नाही एवढं मोठं कर्ज काढू नका. जरी आपण जन्माला सप्तपादात नाद असलो तरी आता गुरुपाशी आलोय. सुधारणा करणं आपलं कर्तव्य आहे. गुरु प्रत्येक वेळेस फ्लॅशबॅक आणून देणार आणि तू कुठे जाणीव करून देणार. काय सांगतोय बघा, तुम्ही किती एकत्र असाल, बायकोला स्वयंपाकच केला नाही तर नवऱ्यात प्रेम वाढ का कमी होईल? बायकोला स्वयंपाक केला नाही, नवऱ्यात प्रेम कमी होणार. आणि नवऱ्याने काळजी घेतली नाही तर बायकोला प्रेम कमी होणार. पण गुरु असा आहे, अलिप्त आहे, फक्त भक्ती. ना तुमच्या स्वयंपाकाची अपेक्षा है ना तुमच्या कुठे भौतिक सुखाची अपेक्षा, फक्त भक्ती कर म्हणून सांगतो गुरु. म्हणून अनेक जन्म गुरु असतो. आणि तुमची नाती आहेत ना, हे देवाणघेवाणपुरती तशी नाती आहेत. काय सांगितलं? उतर पाण्याला खळखळ फार असतो. पाणी कसं संत पाहिजे, म्हणजे काय होतं, टिकून राहतं. जसं गुरूंचं तुमचं अंतर घ्यायचं कारण तेच आहे, गुरु संत आहेत. गुरुचं नातं कसं आहे? संत नातं आहे.
आणि कुटुंबात नाते सगळी उथळ नाते आहेत. पटलं नाही की झटका. बघा ना, 20 वर्ष तुम्ही जर आईनं तुमच्याकरता केलं, तुम्ही 20 वर्षानंतर आईला म्हणलं माझ्याकरता काय केलं, संपलं. उतर पाणी, खळकाट फार. तो सून जर म्हणली सासूला आमच्यामध्ये लक्ष काढायचं नाही बरं का, तिची जाणकीला चंपायला मी हळू जाते. अरे ही कशी बोलली मला आता अचानक, विषय कळतोय का? उतर पाण्याचं सगळं प्रपंच हे काय, उतर पाणी खळकाट फार असतो. गुरु लांब असतात, संत वाहती कृष्णामाई. आणि प्रपंचात गुरुनी पडूच नाही कोणाच्या. काय सांगतोय? कारण प्रपंच फाटका असतो, खोटा असतो सगळा प्रपंच, त्यात खरं काय नसतं. लग्न करून स्वती म्हणती की लग्न करून स्वतः म्हणतो, रॉंग नंबर लागला पण पर्याय नाही. काय सांगितलं? काही काळ निघून गेल्यानंतर सुद्धा ते काय म्हणतात बघा ना तुम्ही, रॉंग नंबर लागला. कारण तिचं काय असतं ते त्याला माहित असतं, त्याचं काय तिला माहित असतं. लक्षात आलं का? पण आमच्याकडे भक्तीला येण्याशिवाय माणसं वेगळ्या एका प्रकारची आहेत. घरी पटत नाही म्हणून येतात, भांडणं नको म्हणून येतात, वेळ जात नाही म्हणून येतात, देव पाहिजे म्हणून कोण येत नाही, फार कमी माणसं. दैव हलत नाही म्हणून येतात. कामकाजाला येताना कोण म्हणत नाही परमेश्वरा मला अष्टसिद्धी शिकायसाठी मी आलोय, अजिबात नाही. मग पोरगा ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, कामाच कसं होईल, याव कसं होईल, त्याव कसं होईल म्हणून मी आलोय. प्रत्यक्ष परमेश्वर समोर जरी बसला असला आणि तो म्हणत तुला काय पाहिजे, फक्त ऐक, पारमार्थिक काहीच मागणार नाही. ह्या सप्त सर्व खेळाची ताकद परमेश्वरामध्ये. मागतोय काय आपण, फक्त ऐक. किती मागणं हलकं आहे बघा आपलं. किती वाजले घड्यात? इथं 9 टाक ए आहे. आताचा जो पुढचा काळ येणार आहे हा काय कशाचा येणार आहे, राऊंड करते. तुम्हाला प्रेम करण्यासाठी माणसाची गरज राहणार नाही. तुम्हाला प्रेम करण्यासाठी तुम्हीच निर्माण केलेले यंत्र येणार आहे पुढे, नाव आहे AI. काय सांगतोय? भूक लागली AI ला मागायची, वस्तू पाहिजे AI ला मागायच्या, प्रेम पाहिजे AI ला मागायचं, मुलं साथ देत नाहीत AI ला मागायची मदत. बघा 2500 वर्षापूर्वी नाथांनी काम केलं ह्युमन बॉडीवर. शंभर 150 वर्षापूर्वी पंत महाराज बाबा यांनी कार्य केले, दादांनी कार्य केले ह्युमन बॉडीवर. इथनं पुढचा काळ येणार आहे तुम्ही निर्माण केलेल्या यंत्र बॉडीवर. आता खऱ्या अर्थानं जो आपण विषय सुरू करणार आहे तो हा AI चा विषय सुरू करतोय. पूर्वी माणसानं माणसाचा खून केला, माणसानं माणसाचा खून केला तर फाशीची शिक्षा होती. AI ला माणसाचा खून केला तर शिक्षा काय देणार? तुम्ही शिकून शिकून किती शिकणार? कारण चिप बसवल्यानंतर सर्व ब्रह्मांडीय ज्ञान ते AI ला मिळणार आहे. तुम्ही शिकणार काय?
बायकोचा स्वभाव पटत नाही किंवा नवऱ्याचा स्वभाव पटत नाही म्हणून फाटतंय ना. एआयला स्वभावच नाहीये. असं एआय चिप घातली फक्त प्रेम व्यक्त करायचं तर फाटायला संबंध येणार नाही. अशा युगाच्या नांदीत तुमचं पदार्पण होत आहे. तुमचं स्वागत आहे. त्या काळात कंस जन्माला आले. 12 हत्तीचं बळ असणारा चाणूर जन्माला आला. कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णामध्ये जगद्गुरु. आज तुम्ही कंस चाणूर तयार करणार आहे. यंत्राचे करणार आहे. मारणार कोण त्याला? $30 लाखाची गाडी घेताना 30 वर्ष जातात फेडायसाठी. पण एखादा व्यक्ती एआय घेऊन तुमच्यावर जेव्हा अटॅक करेल तुम्ही तेव्हा त्या फेडण्याकरता काय वापराल? तुम्ही साधक आणि उपासक आहात. साधना ओंकार साधना करताय, आरती साधना करताय, वाटतं ते करताय. तुम्ही एआय वर अटॅक कसा कराल? कंट्रोल कसा कराल? तो हवा असेल तर पैसा द्यावा लागेल आणि पैसा दिल्यानंतर हवं ते करायला तयार होईल. तुमच्या संसद विवेकबुद्धीत काय उत्तर सापडतात का बघा. पूर्वीच्या काळात शेतीची कामं करायला बैलजोडी होती. मध्यंतरीच्या काळात ट्रॅक्टर आले. आधी मोठा ट्रॅक्टर आला, परत बारका ट्रॅक्टर आला. त्याच्यानंतर ड्रोन आता आले. ड्रोन न तुम्ही कामं करायला लागला. इलेक्ट्रिक गाड्या आल्या. अगोदर गाड्या होत्या इंधनाच्या, इंधन बंद झालं, इलेक्ट्रिक गाड्या आल्या. आता एआय सिस्टीम पुढे आली. जगणं तुमचं अवघड होणार आहे पुढच्या काळात आणि मरण सोपं होणार आहे. बेलाशक साधना उपासना करताय. तुमची एखाद्या आईवर भक्ती आहे, वडिलांच्या भक्ती आहे, गुरुवर भक्ती आहे म्हणून तुमच्यावर संकट येणार नाही, होणार आहे का? काय करावं लागेल तुम्हाला एआय सिस्टीम मधून बाहेर पडण्यासाठी? किंवा तुम्हाला त्या एआय सिस्टीमला टक्कर देऊन तुम्हाला मोठं व्हाय करता काय करावं लागेल? तुमच्या एआयचं कंट्रोल तुमच्यापाशी आहे. दुसऱ्याचं कंट्रोल तुमच्यापाशी कसं राहणार? तुमचं कसं राहणार? जर तुमचं कंट्रोल नवऱ्यावर होऊ शकत नाही, एआयवर कंट्रोल कसं राहणार? मी सांगितलं ना, 2,500 वर्षापूर्वी त्रिशूळ होत. त्रिशूळामध्ये नाथ काम करायचे. 100 वर्षापूर्वी बाबाने उदीच्या चिमटीवर काम केलं. दादानी ओंकार साधनेवर काम केलं. आता काम एआयचं आलं. कार्य सगळं काम त्रिशूळ मारून मध्ये मारणार नाही आणि उदी मारून मध्ये मारणार नाही. काय करणार तुम्ही त्याला? त्याचा वापर विनाशकाकरता केला तुम्ही करणार काय? तिथं बटन आहे तर पाठीमागची शेवटची व्यक्ती, तिला गरज आहे वाऱ्याची. बटन दाबलं तुम्ही तर वारं तिकडे मागे जाईल ना. आता पंखा डोक्यात घ्या ना, एआय दाब राहिला तर त्याला सांगावं लागेल मला गायला वारं पाहिजे म्हणून ती बटन दाबा. ती म्हणलं बटनाला हात लावायचा नाही, माझा पंखा आहे. काय होईल? काय होईल बघा. पुढचं वाक्य सांगतो. आता एआय मध्ये ज्या भावना घालायच्या चालल्यात त्या कुठल्या चालल्यात? स्वयंपाक करून दे, मैत्रिणी म्हणून राहा, हेल्प म्हणून कर. पण ज्या वेळेस एखादा एआय दुसऱ्या एआय तयार करेल, जसं मनुष्य माणसाला तयार करतोय तसा, ती सिस्टीम जर एआय मध्ये घातली तर मानवी जीवन पुढे चाललं का? आणि ते कशा पद्धतीने चालेल?
तिथं नाथांचं कार्य काय असलं पाहिजे. बोला. झोप आली असं सगळ्यांना वाटतंय, मला वाटतंय. हा, उत्तर सांगा ना. आता तुमच्याकडे असं कुठलं यंत्र आता आहे, कुठली आध्यात्मिक शक्ती आहे की तुम्ही ह्या विषयात थांबवू शकाल, कंट्रोल करू शकाल? चला, कोरोना कुणी आणला? काय नाव बाबा ते लिहि पहिल्यांदा. पहिलं नाव दे, 2-3 पहिले नाव, शेवटचे 2 नाव लिहून टाका. कोरोना कुणी आणला? कुठलं वर्षन? कोरोना वर्षन कुठलं आहे? कोविड-19 सांगू नका हो. कोविड-19 नाव दिले, व्हायरसचं नाव. काय नाव आहे? B.1.1.7. बरोबर आहे. B.1.3.5.1 का? नाही, B.1.351. 351 हे आता दिलं, ठीक आहे, असू दे. इकडे तू मला ते नाव दे. डेल्टा, हा, अल्फाबेट. अतिशय विषय महत्वाचा आहे बरं का. मी सांगितलं हे पुढच्या वर्षी मी सुरू करतोय अभ्यासच. तुमचा जो कोरोना आहे तो कुठल्या वर्षामध्ये मोडतो? अमितजी आता बोला. कुठला शेवट? नाव सांगा की. पण तू तयार कशापासून झाला? तयार कशापासून झाला? ते व्हायरस जे फर्टिलायझर सगळं तयार झालं. पहिला व्हायरस कुठला तयार झाला? व्हायरस कुठला तयार झाला? सार्स मध्ये. बर बर, त्याचा पहिला व्हायरस कुठला, शेवट व्हायरस कुठला ते सांगा ना मला. नाव काय त्याचं? आणि त्याही वेळेला जसं आपल्याकडे आता जसं झालं होतं ए तिकडे मोबाईल तिकडे उठा, तुम्हाला उठा, कॅमेरा तिकडे आणि ते पैसे नंतर कर. सगळ्यांना बोलायची चान्स आहेत, सगळी बोलू शकतात. हवा, पाणी, जमीन, काय हरकत नाही, माहिती बोल. इंग्लिशमध्ये फक्त आय लव्ह यू म्हणता येतं का नाही? असं माहिती, माझं जेव्हा प्रेम आहे म्हणू शकतो आपण, तर सांगतो माहिती ना. बोला. बर. आणि त्यावेळेला सुद्धा जसं आता झालं या कोरोना की सगळे लोक म्हणजे घरामध्येच होते किंवा हे खूप सारे लोक गेले, काही वेळेला सेम सिच्युएशन झाली पुढे 100 वर्षात पुढे. आणि त्याच्यानंतर साधारणतः दर 20 वर्षाच्या आसपास मध्ये अप्रॉक्सिमेटली कधी 15 वर्ष, कधी 20-25 वर्ष अशा टाइम पिरियडमध्ये हा व्हायरस जो आहे हा वारंवार स्वतःला अपग्रेड करत गेला. अपग्रेड करत गेला म्हणजे काय झालं की एखादा व्हायरस जो आहे त्याला मारण्यासाठी एखादा वॅक्सिन निघालं किंवा एखादं औषध निघालं आणि तो जो औषध आहे तो आतमध्ये कसा काम करतोय हे त्या व्हायरसनी ठरवलं, त्याला कळलं की हे कसं काम करतंय माझ्यामध्ये, म्हणून त्यांनी ते स्वतःला अपग्रेड केलं आणि त्यांनी त्याच्या अगेन्स्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी स्वतःमध्ये आतमध्ये घातले स्वतःमध्ये त्याच्या, की त्याच्यामुळं आधीचं जे औषध आहे ते काम नाही करत. म्हणून दरवेळेला जेव्हा अपग्रेडेड व्हर्जन्स आले त्यावेळेला काय झालं की लोकांना काही ना काहीतरी प्रमाणामध्ये इश्यूज यायला लागले त्यांच्या शरीरामध्ये. ऑलरेडी समजा एक उदाहरण द्यायचं झालं तर 2019 मध्ये आता कोविड आला आणि आता सपोजिंगली अजून 10-15 वर्षानंतर पुन्हा एकदा कोविडचा अपग्रेडेड व्हर्जन आला त्याच्यामध्ये. तर आपल्या शरीरामध्ये इव्हन जो आपण हे टाकलेले वॅक्सिन्स टाकलेले असतील पण जो व्हायरस येईल आता तो याचा अपग्रेडेड व्हर्जन असेल तर तो जो
हे आहे वॅक्सिन आपल्या शरीरामध्ये तो काम नाही करणार त्याच्यामध्ये. आणि असंच झालंय मागच्या 100 वर्षांमध्ये. सो व्हायरसेसची एक टिपिकल हे असते, त्यांचा गुणधर्म असतो की सारखं स्वतःला अपग्रेड करत राहतात. आणि फक्त 7 व्हायरस नाही, असे अनेक वेगवेगळे जे व्हायरसेस हे स्वतःला अपग्रेड करतात. आता व्हायरस ज्या वेळेस एखादं तुमच्या औषधाचं काम करणार नाही याचा अर्थ तो निगेटिव्ह काम करणारच होईल का? व्हायरसचा गुणधर्म एकच आहे. व्हायरसचा गुणधर्म असतो आपल्या शरीरामध्ये जो कोणता होस्ट मिळाला त्याला, त्या होस्ट मध्ये जाणे आणि स्वतःला मल्टिप्लाय करणे. तुम्ही त्या व्हायरसला थांबवायसाठी जे काही मेडिसिन वापरताय ते मेडिसिन जर काम करत नाही, बरोबर ना, काही वेळेनुसार काम नाही करणार ते, मग त्यावेळेस ते मेडिसिन काम काय करणार? ते मेडिसिन काहीच काम नाही करणार. असं कसं होईल? हो, ते मेडिसिन काहीच काम नाही करणार. जेव्हा काम करणार नाही, आज तुम्ही मेडिसिन घेतलं त्याचं लाईफ किती आहे? सांगतो मी तुम्हाला. वॅक्सिन्स जे बेसिकली ह्याच्या अगेन्स्ट मध्ये जे दिले जातात ते असतात वॅक्सिन्स. वॅक्सिन्स हे कशा पद्धतीने डेव्हलप होतात, तर फॉर एक्झाम्पल आता कोविडचं जे वॅक्सिन आहे, तर हे काय करतं, जो व्हायरस असतो तो व्हायरस मल्टिप्लाय होतो ऑन द बेसिस ऑफ RNA. ओके, तर तो RNA जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर असतो तो हे वॅक्सिन थांबवतो. आता व्हायरस अपग्रेड झाला म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्या RNAचं हे चेंज केला, स्ट्रक्चर चेंज करून टाकलं त्यांनी, आणि त्याच्यामुळे आता जो वॅक्सिन आहे तो काम नाही करणार. आणि हे वॅक्सिन बनलं कशासाठी? पॉझिटिव्ह काम करणार नाही, बरोबर आहे की, हो ना, पण निगेटिव्ह काम होणारच की. नाही ना, नाही होणार. त्याचं कारण म्हणजे आता नाही होणार म्हणणं कसं आहे की तो त्या व्हायरसशी रिलेटेड काही नाही करू शकत, बरोबर ना, पण मे बी आपल्या शरीराला जर काही इजा करत असेल तर ते करेल. ते म्हणतोय मला. जसं आता फॉर एक्झाम्पल 2019च्या नंतर ज्या लोकांना, काही लोकांना वेगवेगळे इश्यूज आले, पॅरालिसिस आले म्हणा, काही लोकांना हार्ट अटॅक्स आले, काही लोकांना BP शूटअप व्हायला लागले, काही लोकांचे डायबिटीज लेवल शूटअप व्हायला लागले. ओके, आता हे सगळे काय आहेत? हे साईड इफेक्ट्स आहेत. आयदर हे साईड, अगदी बरोबर, हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे आयदर स्ट्रेसमुळे झालेले आहेत किंवा त्या व्हायरसमुळे. पण ट्रेस म्हणजेच काय? काय काय ट्रेस हा शब्द तुम्ही वापरताय ना, तो व्हायरसच आहे. ठीक आहे. सो दोन्ही पैकी म्हणजे आयदर तो मानसिकरित्या आपल्या तो व्हायरसच आहे ना. मला एखाद्या विषयाचा ट्रेस आला म्हणजे काय झालं, तो व्हायरस ऍक्टिव्ह झाला. स्ट्रेस आला म्हणजे मग त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळे जे हॉर्मोन्स असतात चेंज झाले ना. सुरू होतात. म्हणजे काय झालं, हार्मोन्स वेगळे आले. तुम्ही जर साधना ऐकून घ्या, मी आरती केली, आरतीमध्ये तल्लीन झाला, तुम्ही रात्री नव्हता, आधी तुम्ही तल्लीन झाला, त्यावेळी तुमच्या मानसिक अवस्था काय असणार आहे? ट्रेस असेल का ट्रेस नसेल का? बिकॉज तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहेत पूर्ण, एखाद्या गोष्टीमध्ये नाही, एनर्जीमध्ये. आणि तुम्ही पॉझिटिव्ह वाली गोष्ट, हीच गोष्ट समजा एखादा माणूस पूर्ण तल्लीन झाला कशामध्ये, माझा आता 2 दिवसानंतर समजा लोनचा EMI येणार आहे, माझ्याकडे पैसे नाही, आणि तो तेवढाच विचार करत बसला, बरोबर, त्याच्या बॉडीमध्ये जे गोष्टी चेंज होणार ते पूर्ण निगेटिव्ह आले, बरोबर आहे. हे जे आता विषय काय आहे, आता जेव्हा AI सिस्टीम येणार आणि AI ला वाटलं का व्हायरस अटॅक करावा, AI ला वाटलं व्हायरस अटॅक करावा, एक चांगलीच करा असं पण सांगता येत नाही ना. दोन्ही गोष्टी जमा घेऊ शकतो आपण, चांगली गोष्ट करू शकतो, वाईट गोष्ट घेऊ शकतो. मग एखाद्याला वाटलं बाबा, एखाद्या व्यक्तीला वाटलं ते AI द्वारे व्हायरस अटॅक करावा, तर आज तुमचा असा कोण डॉक्टर आहे की तुमच्यावर अतिशय प्रेम करतो तुम्हाला त्याचं बाहेर काढण्यासाठी? बसा इकडे ह्याच्यावर घे. तर तुम्हाला तेव्हा करायला काय लागणार आहे? तुमच्या एखाद्या ओळखीचा असा कोण डॉक्टर आहे का की तो तुमच्यावर फार प्रेम करतो आणि त्याने सांगितलंय जोपर्यंत मी जिवंत होतो तो काय होणारच नाही? तर एक सोपं सूत्र तुम्हाला सांगतो मी आज. पूर्वीच्या काळामध्ये जे सप्तऋषी होऊन गेले त्यातले एक ऋषी, आपण काल विषय थोडा घेतला होता, गायत्री मंत्राची निर्मिती केली. ऋषींचं नाव काय? विश्वामित्र ऋषी. गायत्री मंत्रात अक्षरे किती आहेत? 24. 24 अक्षर हे 24 व्हायरस काढण्याचं काम करतात. वाक्य समजून माझं घ्या. गायत्री मंत्राची 24 अक्षर आहेत, हे 24 व्हायरस काढण्याचं काम करतात. 24 व्हायरसची नावा ग्रीक मध्ये तुम्ही हे टाकली, अल्फापासून सुरू झाली, अल्फा बेटा गामा वगैरे. शेवटचं काय आहे? कोविडचं शेवटचं ओमेगा. ओमेगा. हे तुम्हाला एक सॅम्पल दाखवलं या ठिकाणी.
कोविड संदर्भातला विषय घेतला आपण या ठिकाणी आता. तर जी मूळ ऊर्जा आहे, आता आमचं सायन्स बघा, म्हणजे आध्यात्मिक सायन्स बघा. तुम्ही लोखंड जे तयार केलं हे कशापासून तयार केलं? तुम्ही ही वीज तयार केली ही कशापासून तयार केली? तुम्ही जेव्हा असं मागं जात 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 तेव्हा तुम्हाला पंचमहाभूत दिसतील, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, की जे तुमच्या बॉडीत ऑलरेडी आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पण ते तुमचं बॉडी समतत्व राहत नाही. समतत्व हल्लं की आजार झाला. हे ऋषी म्हणून शोधून काढलेलं टेक्निक आहे. कालांतराने त्या काळामध्ये त्या साधू संतांनी समाज वाचवण्यासाठी त्या विषयांची निर्मिती केली.